अत्रिपुत्रो महातेजो दत्तात्रेय महामुनि तस्य स्मरणमात्रेण सर्वपापप्रमुच्यते। 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 तस्य स्मरणमात्रेण पापप्रमुच्यते। तस्य स्मरणमात्रेण सर्वपापप्रमुच्यते। अत्रिपुत्रो महातेजो दत्तात्रेय महामुनि 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 तस्य स्मरणमात्रेण सर्वपापप्रमुच्यते। तस्य स्मरणमात्रेण सर्वपापप्रमुच्यते। तस्य स्मरणमात्रेण सर्वपापप्रमुच्यते। तस्य स्मरणमात्रेण सर्वपापप्रमुच्यते। अत्रिपुत्रो महातेजो दत्तात्रेय महामुनि 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 अत्रिपुत्रो महातेजो दत्तात्रेय महामुनि
स्मरण मात्रेण सर्व पाप प्रमुच्यते तस्य स्मरण मात्रेण सर्व पाप प्रमुच्यते तस्य स्मरण मात्रेण सर्व पाप लोक चिंतन श्री गुरुदेव दत्त अनंत कोटि ब्रह्मांड नायक राजाधिराज गाणगापुर निवासी भगवान की जय। श्री राम जय राम जय जय राम। श्री राम जय राम जय जय राम। श्री राम जय राम जय जय राम। राजाधिराज रामचंद्र भगवान पवन सुत हनुमान उमापति महादेव नमः पार्वती हर हर महादेव। सीताकांत स्मरण जय जय राम जय जय रघुवीर। श्री गणेशाय नमः। श्री सरस्वत्यै नमः। श्री गुरुभ्यो नमो नमः। निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम। निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम। एकनाथ नामदेव तुकाराम। एकनाथ नामदेव तुकाराम। कुंडली वरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव गोपाल कृष्ण भगवान। आज भक्तिमाल ग्रंथामध्ये हे नाथद्वाराची भक्ती जी आहे ते भगवंताचं रूप जे आहे ते बालकृष्ण रूप आहे। वृंदावनामध्ये सुद्धा देवाची मोठी मूर्ती असत नाही, मंदिर मोठं असतं पण देव रांगणारे बालकृष्ण असतात। यांचा जो पूजाविधी असतो तो सगळ्या लहान मुलाप्रमाणे असतो। ज्याप्रमाणे मुलं उशिरा उठतात त्याप्रमाणे गोपालकृष्णाचं मंदिर वृंदावनामध्ये इथे उशिरा उघडतं आणि लहान मुलं लवकर झोपतात म्हणून 7 वाजताच मंदिर बंद होतं। आपले गेले हे काय हे मंदिर बंद करून लागलं 7 वाजेची बोवाला काही काम असेल पेटीवरचं सामान तर त्याप्रमाणे लोणी दूध आणि देवाशी खेळण्याचा सुद्धा विधी असतो। या लोकांचा पुजारी किंवा अन्य भक्त असा खेळ ठेवतात देवापुढे। एक डाव आपला टाकतात, एक डाव देवाचा टाकतात। याला सख्य भक्ती म्हणतात। त्यांच्यामध्ये देवाशी जसं आजी मोठी असते पण नातवामध्ये खेळते, तो म्हणतो आजी तूच बैस, कारण तो आजोबाने आजीला का म्हणतो नातू, तर ते त्यांच्या लहरीप्रमाणे खेळतात मुलांच्या। आणि आपल्यासारखे तुला काही येत नाही, तू असं आहे तू तसं, आपण लहान मुलाला सुद्धा बोलतो। म्हणून लहान मुलं आई वडिलांपेक्षा आजी आजोबाला जवळ करतात। त्या नवीन पोरी काय म्हणतात, त्यांनी तरी काहीतरी करून आणलं मंदिरातून म्हणून तो त्यांच्याकडे जातो। असे वडाळ ढोर असताय
ते नाही, आजी आजोबा त्यांच्या मताप्रमाणे वागतात, त्यामुळे त्यांना ते हवेच वाटतात. पाहा आपल्याकडे ते बसत आजी करता रडतो, आजोबा करता रडतो, काहीतरी करूनच आणतात ते, हे असे वडाळ असत आहे. त्यांना कळत नाही, कारण लहान मुलांच्या मी आता पुष्कळ पाहतो ना, मुलगा रडत असला तर आई असं प्रेमाने कधीच म्हणत नाही की अरे रडू नको भाऊ, मग मी तुला नंतर देईल. त्याच्यावरती असे आरळ मारतात, त्या तिकडे मग हे काय पद्धत झाली. पण कोण सांगेल ते आम्ही वळण लावतो, बिघडून जाईल तो. अरे काय बिघडून, असं नाही. काही वळणसुद्धा प्रेम शब्दाने लावायचं असतं, कडक बोलायचं नसतं. बालपणामध्ये जर कडक बोललं तर त्याच्या मनाचा न्यूनगंड वेगळा होऊन जातो की हे आपल्याला पाण्यात पाहता, असं आहे ते. त्याप्रमाणे भगवान नाथद्वारांच्या जवळ गोविंददासजी जे संत होते ते लहानपणाप्रमाणे भगवंताशी खेळ खेळायचे. एक 15-20 मिनटं टाईम असतो त्या मंदिरामध्ये, देवाचा खेळ मांडून देतात ते आणि खेळतात. भगवंताला त्या क्रीडा करताना कान्हा असं म्हणतात. काय म्हणतात? कान्हा. विविध क्रीडा करतात. एक दिवशी नाथजींच्या मंदिरामध्ये गोविंददासजींनी कान्हांना खेळायला बोलवलं. असं म्हणावं लागतं, देवा चला आता खेळायला या, चला देवा आता पाणी प्यायला या, चला देवा आता जेवायला या, असं म्हणावं लागतं त्या मंदिरामध्ये. आपण काय आपल्याकडे कसं आहे, ताट ठेवलं, पाणी फिरवलं की आपण काहीच बोलत नाही. मंत्र येत असेल तर एक मंत्र म्हणून टाक. प्राणाय स्वा व्यानाय स्वा म्हटल्याबरोबर गुरुजी म्हणतो हस्तप्रक्षाला मुखप्रक्षांमध्ये 2 मिनटं थांबतं घरी नाही, लगेच हात सोडून 2 मिनिट तसं असतं ते. पण भावनात्मक जे सख्य भक्ती जी आहे, त्या सख्य भक्तीमध्ये सगळ्या गोष्टी देवाशी आपणच करायच्या आहे. ज्याप्रमाणे मंदिरामध्ये देवाची सकाळीच पुजारीच संध्या करतो, प्रत्येक देवळामध्ये संध्या व्हायला पाहिजे. देवाच्या नावाने 108 किंवा 11 गायत्री मंत्र म्हटले पाहिजे. तर पुजाऱ्यानेच अर्घ्य द्यायचे असतं, आपलेही देवायचे, आधी देवाचे द्यायचे आणि मग पूजन, म्हणजे ते देव संध्या करतो. आता हे जे क्रम आहे हा द्वारकेला 3 वेळा चालतो, कारण द्वारका ही राजमंदिर आहे, मंदिर आहे, पण भगवान द्वारकेचे राजे आहे म्हणून राजमंदिर आहे. त्या राजमंदिरात तिथे तामण पळी भांडं हे सगळं सोन्याचं आहे द्वारकेला, कारण ते राजवैभव आहे. म्हणून तिथे 3 वेळा देवाची संध्या होते. जसं तुम्ही कपालेश्वर पाहिलं आहे, कपालेश्वर भगवान शंकर दर सोमवारी रामकुंडावर आंघोळीला येणार, म्हणजे देवाला तिथे न्यावंच लागतं. त्र्यंबकेश्वर दर सोमवारी आपल्या कुशावर्तावर जाणार, म्हणजे त्यांना न्यावंच लागतं की देवाची मूर्ती जाते तिथे. आणि मग तेवढ्याच वेळात ती पालखी आणि मिरवणूक घडून जाते. वाडीला सुद्धा महाराजांना कृष्णा नदीच्या स्नानाला न्यावंच लागतं. म्हणजे हे जे विधी आहे, आता आपल्याकडे जुनं मंदिर आहे राम मंदिर, रथाच्या आधी दशमीला ते देवाला तापीवर घेऊन जातील, तापीवर आंघोळ करून मग आणतील. तापीचं पाणी आणणं वेगळं आणि देवाला तापीवर नेणं वेगळं. म्हणजे हे जे विधी असतात हे विधी त्याप्रमाणे करावे लागतात. मग त्यावेळेस नाथजींनी भगवंताला हाक मारलं की कान्हा खेळायला चला. आता खेळण्यामध्ये डाव टाकता टाकता एकच जण डाव टाकतो, पण देव हारून जातात, म्हणजे देवाचा डाव हारतो आणि जो खेळतो त्याचा डाव जिंकतो, असं होतं ते. केव्हा केव्हा देवाचा डाव जिंकला जातो आणि खेळतो तो हारतो. तर ही एकच व्यक्ती असते, पण सख्य भावाने दोन्ही काम करते ती. म्हणजे देवाचंही काम करते आणि आपलंही काम करते. याला सख्य भक्ती असं म्हणतात. जसं आपल्यावर काही संकट आलं की आपण देवाशी बडबड करतो, काय देवा हे तुला पाहायचं होतं का, तर तेव्हा देव बोलतो का. पण तुमचं दुःख असल्यामुळे तुम्हाला देवाच्या जवळ ते दुःख बोलावं असं वाटतं. त्याप्रमाणे सख्य भक्तीमध्ये
देवाशी बोलणं, चालणं, खेळणं, राहणं सगळं होतं. आता आपण जसं म्हणतो सांगितले लोका निजले देव, तिथे पुजारी ती कृती करतो आणि आपण सगळे म्हणतात. हे 4 महिने म्हणायची आपली पद्धत आहे. म्हणजे याचा अर्थच असा आहे की आपण ते व्रत सहाय्य केलं, देवाला झोपवलं, मग एवढी मूर्ती झोपत नाही, मग काय करायचं तर देवाच्या अंगावरचं एक पुष्प त्या याच्यावर ठेवायचं, किंवा जी उत्सव मूर्ती आहे तिला शयन करायचं, किंवा गोपाल कृष्ण ठेवायचा, त्याच्याजवळ पाणी भरून ठेवायचं. सगळं जसं आपण मानवी करतो तसं देवाचं तसं करायचं असतं. म्हणून ती सख्य भक्ती होते. नाथांनी एकदा असा खेळ खेळायला सुरुवात केला की मुलं जसा खेळतात, एका मुलाच्या पाठीवर दुसरा मुलगा, म्हणून हे गोविंदजी होते, यांना आज वाटलं आपण असं खेळावं. पण आता हे कसं खेळता येईल, तर आपण असं झाले आणि देवाची मूर्ती आपल्या पाठीला बांधली आणि त्याच मंदिरात तसे फिरले ते खेळत खेळत. देवाला आपणच बांधून घ्यायचं आणि आपण आपल्या पाठीवर देव घ्यायचा. आता वारी जाते ना तर बरेच संतांचा नियम असतो, देव पाठीशी बांधायचे आणि मग चालायचं. आपले देव पाठीला बांधून घेऊन जातात. आता सगळ्या संतांनी काय केलं, पालख्या काढून टाकल्या. आता पालख्याही बंद झाल्या, गाडीवर ठेवून द्यायचं चाललं, रिक्षेवर ठेवून द्यायचं चाललं. पण पाठीशी देव देणं थोड्या संतांचं चालू आहे, ते तसं करत नाही. असं आहे ते. म्हणजे ही गोष्ट लक्षात आली पाहिजे. ज्ञानेश्वरांच्या पालख्यासुद्धा जे श्रीमंत आहे त्यांनी पंढरपुरामधून ती आपल्या कमरेला बांधायच्या आणि मग पांडुरंगापर्यंत यायचं. ते असे जे नियम असतात, तर हे पाठीवर बांधून फिरू लागले. आता दुसरे लोक जे आले ते गोविंदजीला वेडा म्हणू लागले. त्या मूर्ती काय याच्या पाठीवर बसली आहे, पण त्याला ते देवाची खेळ खेळण्याचा आनंद होता. कारण त्यांना दिवसेंदिवस देवाशी सख्य भक्ती जोडायची असते. नवविधा भक्तीमध्ये सख्य भक्ती नावाची भक्ती आहे. देवाशी सख्य करायचं. आपल्याकडे एक श्रीमंत शेठ होते बघा, त्यांना ताटात मीठ वाढलेलं चालायचं नाही. जर ताटामध्ये मीठ नसलं तर त्यात जर कमी असलं मीठ तर लोक म्हणे वरतून घ्या, म्हणे नाही, देवाला बिना मिठाचा नैवेद्य दाखवला गेला आहे, त्यामुळे मी आज वरतून मीठ खाणार नाही. असं सख्य असतं बऱ्याच लोकांना. आपण काय देव का खातो, घेणं वरतून, हे आपल्याला सख्य नाही ना. नैवेद्यामध्ये जे येईल तेच घ्यायचं. मग तिथे नैवेद्यात मीठ कमी होतं म्हणजे कमी झालं आहे पदार्थाला, आपण सुद्धा खायचं नाही. काय होतं, एक दिवस कमी मीठ खाल्लं तर तो त्याचा सख्य भाव आहे, म्हणून त्याला ते लागतं. जसं मी कोणाला सांगतो, मग तू एखादा पदार्थ सोड, तुझं काम होत नाही तर मारुतीला सांगून, देवीला सांगून, कोणी लिंब सोडतं, कोणी दही सोडतं की देवा माझं काम झाल्याशिवाय मी दही खाणार नाही, लिंब खाणार नाही. तर खरोखर 2-4 मंगळवारमध्ये 2-4 शनिवारमध्ये काम होऊन जातं. मग काय करायचं, तर जो लिंब आणि दही सोडलं आहे ते देवाला ठेवायचं आणि सगळ्यांना वाटून द्यायचं. हे जे सख्य जोडलं जातं देवाचं. पण काही लोकांना काय होतं, एकदा एक काम झालं की देवाच्या मागे मग प्रत्येक वेळा ते रिकामे कामं करतच बसतं. तर असं नाही चालत. ज्या कर्मामध्ये आपलं कर्तृत्व कमी पडतं, लक्षात आलं का, ज्या कामामध्ये आपलं कर्तृत्व कमी पडतं असंच काम देवाला सांगायचं. माझी किल्ली सापडत नाही देवा, मी काय करू, एक नारळ वाहीन तुला, असं रिकामं काम नाही करायचं. किल्ली शोधून काढ, नाही सापडत तर बाजारातून माणूस आणून किल्ली करून घे. तुझ्या हातचं जे आहे ते आपणच करायचं. आता नवीन पिढी आहे ना, यांना सगळ्या गोष्टी हातात लागतात. त्यामुळे ते हातात देणारी व्यक्ती नसली की ते वेडे होऊन जातात. तसं नाही, आपल्याला लागणाऱ्या वस्तू आपणच घ्यायला पाहिजे. मग आपल्याकडे आई असो, पत्नी असो, बहीण असो, सारखं सारखं त्यांना मागू नाही दे.
पण या लोकांना वळणच लागून गेलं आहे. स्वतःच्या गाडीची किल्ली दुसऱ्याला शोधायला सांगितलं आणि मग सगळं घर शोधलं सापडले गाडीलाच आहे मध्ये. म्हणजे असं झालंय कोणतीही गोष्ट करताना हे लक्षात ठेवा. गाडी लावायची एका ठिकाणी पाहायची दुसऱ्या ठिकाणी, असं होतं ते. हा वय झाला असेल तुमचं तर काही हरकत नाही, पण तरुण लोक सुद्धा, कारण कुठे लक्षच नाही ना कामामध्ये. एकाग्रता ही साधली पाहिजे. रजोगुणी आणि तमोगुणी लोकांना एकाग्रता साधत नाही. सत्वगुणी लोकांना 12 वर्ष झाली इथे आपण ही वस्तू ठेवलेली आहे तिथेच सापडेल, तर ते बरोबर गेलं की तिथे सापडत. बरेच लोक घराची किल्ली प्रवासात घेऊन जात नाही, कुठेतरी अशा घराच्या बाजूला बरोबर लपवून ठेवतात ते की आल्याबरोबर काय काय घर काय काढून गेली, समजून घेत नाही आणि किल्ली ठेवून गेले. असं आपण म्हणतो तिथे किल्ली ठेवली आहे असं आहे ते. याचा अर्थ जसा आहे तसं देवाशी सौख्य करायचे. आता आपण दरवाजा लावतो ना, देवा हात जरा जोरात लावला गेला, बरं माफ करा, असं देव कुठे पाहतो का? असं दन्नदिनी उघडतो तो, दन्नदिनी लावतो, दरादिनी. तर ते देवाशी सख्यत्व भक्ती असते. म्हणून ते म्हणतात त्यावेळेस गोविंददासजी मंदिरामध्ये असा आचार विचार कमी पाळत असत, कारण त्यांना सगळी कामं करावं लागायची. एक दिवशी त्यांनी सफाई कामगाराला एक काम सांगितलं आणि तसेच ते मंदिरात आले. तर त्यावेळेला मंदिरातल्या पुजाऱ्यांनी सांगितलं नाही तुम्ही हातपाय धुवून या. ते दुसरीकडे गेले आणि दुसरे कामाला लागले आणि या पुजाऱ्याने देवापुढे नैवेद्य ठेवला. काही केलं नैवेद्य उचलला जाईना. हे नाथद्वारा किंवा हे हवेली आहे ना, इथे नैवेद्य ठेवल्यानंतर तो पडदा टाकल्यानंतर अर्धा पाऊण तास ताट ठेवावं लागतं, असं लगेच नाही उचलत आहे. तर तिथल्या पदार्थांची हालचाल झालेली असते. पुजाऱ्याला बाहेर बसावं लागतं, बाहेर बसून नमो भगवते वासुदेव मंत्राचा जप करावा लागतो. तर ती पदार्थांची हालचाल झालेली असते. जसं आता आपल्या टी व्हीवर दाखवतं वृंदावनातल्या चौपटीचं किंवा शंकराच्या जवळ ती हालचाल झालेली असते. ती हालचाल शक्ती कोण करतं? मूर्ती तर पाषाणाची आहे, पण मूर्तीमध्ये जो आपला सख्य भाव आहे तो सख्य भाव रोज आपण देवाशी ठेवतो. देवाशी तो सख्य भाव वायू रूपानं येऊन ते काम करतो. म्हणून देव जेवतात ते मनसा वायुरूपेण. आपल्या मनातला भाव आणि मूर्तीमध्ये आपण जो भाव ठेवतो यांच्यामध्ये वायू आहे. पाहता आपण प्रत्येकाचा अंतर उभं राहतो तिथे वायू आहे आपल्यामध्ये. म्हणून कोणी आजारी असेल तर मास्क लावायला का सांगितलं आहे त्याला? त्याच्या वायूचा त्याला दुसऱ्याला स्पर्श होऊ नये. वायूचा स्पर्श झाला म्हणजे व्याधी होते, हे तर उघड आहे ना. अजूनही आपल्या लोकांना रुमाल तोंडाची धरायची सवय नाही. खोकला आला, शिंक आली की तर ते धरलंच पाहिजे. तसा जो वायूच्या योगाने रोगाचा प्रादुर्भाव आपल्यात होतो. त्या कोरोनामध्ये कसे हात धुवायचे लोक, अरे बापरे बाई सुद्धा म्हणजे पाय धर घ्या, मध्ये येऊ नका, कारण भीती होती सगळी. त्याप्रमाणे शास्त्र आहे. तर यांना ते बोलले तर हे भगवंताच्या जवळ होते. तर हे गोविंद कुंडावर स्नान करायला निघून गेले. तर गोविंद कुंडावर गेले. हे गोविंदजी देवाचं जेवायची वेळ झाली होती तर देव गोविंद कुंडावर यांच्याबरोबर निघून गेले. की हा आपल्याला नेहमी खेळवतो. तर कसे गेले? मनसा वायुरूपेनं. तर यांनी काय केलं? हातपाय केलं. ते जोरात वारा आला आणि ते कुंडामध्ये ढकलले गेले. म्हणजे झोल चालला गेला. त्यांना आंघोळ करायची नव्हती. गोविंद असला ते भगवंताची सख्य भक्ती करणार. हातपाय धुवायचे होते नुसते प्रोक्षण करून. तो वारा आला तर ते झोल चालला गेला. आंघोळ झाले तर इकडे देवाचे कपडे ओले झाले आणि देवाच्या ताटातला 1 तास झाला तरी वायू काही हलवेना. मग आज काय कोणाचा अपराध घडला? तर मग पुजाऱ्याने सांगितलं की मी गोविंद
जे आपले स्वामीजी आहे त्यांना रागवून बोललो की तुम्ही मंदिरात घुसू नका. त्यांना पाहायला गेले तर ते ओले. मग आता ते देव जेवत नाही म्हणून त्यांना ओलेचं ओलं आणलं की चला देव जेवत नाही भैया आले, देवाला प्रार्थना केली तर देवाचे कपडे ओले. म्हणे देवाचे कपडे कसे काय ओले झाले? मग पुजाऱ्यावर आलं ते, तू जास्ती शंखाचं पाणी फेकलं असेल. पुजारी काय करतो, देवावर थोडं फेकायचं असतं, पण असं फेकतात ते तो आरसा कधी ठेवलेला होता ना तर त्याच्यावर ओघळ काढून टाकायचं. देवाकरता शंखाचं पाणी असं फुलाने प्रोक्षण करायचं. कारण त्या मूर्तीवर कपडे असतात, हार असतात, अलंकार असतात, ते सगळ्या लोकांनाच कळत नाही. म्हणून ज्ञात पुजारी काय करतो, शंखामध्ये पाणी ठेवतो आणि त्याच्यात एक तुळशीपत्र टाकून ठेवतो. ते तुळशीपत्र घेतो तेवढंच देवावर शिंपडतो. हा हातात पाणी घेतो ना मारतो तर रामाचा मुकुट खाली तर सीतेचा मुकुट वरती, हे असे असतात ते. म्हणून अर्चन हा विधी आहे. मला बरेच वेळा कोणीतरी सांगतो, दादा सीतेचा मुकुट गेला. म्हटलं आरती झाली का? तर म्हणे हा. म्हटलं पुजाऱ्याने पाणी जोरात फेकलेलं दिसतं. असं आहे ते. कोणी फूल फेकून आणतं. देवाला काय समर्पण करायचं ते पुष्पांजली. जरी आपण पेटीवर ठेवलं तरी ते देवापाशी जातं. कोणाचं जाईल? ज्याची सख्य भक्ती आहे त्याचं. ज्याची सख्य भक्ती नाही आहे म्हणून 15 दिवसातून सगळ्यांतून तुळशी घेण्याकरता पांडुरंग बाहेर येऊन बसतात. चला टाका माझ्या अंगावर काय. तर आपलं एकादशीच्या दिवशी नेमकी तुळशी नसते आपल्याजवळ, कारण काल तोडाची आठवण राहिली नाही, आज तोडा वगैरे संशय. तर त्या ज्यांचं सख्य असतं त्यांना 4 दिवसापासून एकादशी कधी आहे, तुळशीपत्र तोडून ठेवलं पाहिजे, फराळाचं आणून ठेवलं, हे सगळं ज्ञात असतं. आपण त्यात मन घालत नाही, तण घालत नाही, म्हणून आपल्याकडून कमी होत नाही. मग ते गोविंद कुंडावर स्नान करून आल्यानंतर देवाचे कपडे हे झाले. मग आता या गोविंद स्वामीला वाईट वाटलं की आपल्याकरता देवाला हा त्रास झाला, म्हणून आता आपण काहीतरी नियम आणखीन कडक घेतले पाहिजे. म्हणून गोविंद स्वामीनं या कुंडामध्ये पडल्यापासून देवानंच आपल्याला कुंडामध्ये लोटून दिलं आणि स्नान घातलं, आपल्याला पवित्र केलं. म्हणून ते वारंवार हातपाय धुवायला लागले त्या दिवसापासून, वारंवार. गोविंद स्वामी हसून म्हणाले, गोसाई लालाजी म्हणजे ठाकूरजी हे जर एखाद्या वेळा कोणाच्याही पाठीवरून जातात तर मग त्यांना काय, आता आपण पालखी देतो म्हणे, पालखी धरणारे तर दुसरे लोक असतात. मग म्हणाले पालखी धरून झाल्यानंतर देवाला गोविंद कुंडावर स्नान घालून आपण आणतो ना, तेव्हा फक्त पुजारीच घेऊन येतो. आणि देवाला अपवित्रता नाही आहे. देवाच्या नावाने बाकीची अपवित्रता जाते, एवढं लक्षात ठेव. देवाला पवित्र ना अपवित्र नाही आहे, पण काही नियम ठेवले पाहिजे. जर आपण नियम नाही ठेवले तर लोक मारुतीच्या तोंडात गुळ घालून देतात. मग ते मुंग्या सगळ्या, गणपतीच्या सोंडेमध्ये खोबरं. तर त्याला ते नियम ठेवावे लागतात. त्याकरता देवतेचं दर्शन दुरून असणं हे सगळ्यात उत्तम. नाही तर अज्ञान मनुष्य अज्ञानाने करेल, प्रेमाचं मनुष्य प्रेमाने करेल. म्हणून ते म्हणतात, स्नान केल्यानंतर मंदिरामध्ये गेले आणि देवाचे कपडे ओले पाहून त्यांचं हृदय रमलं. मग काय करावं, तर हा गोविंद ठाकूरजीचा सखा आहे, म्हणजे मित्र आहे. गोविंद स्वामीने शेवटी तिथून आपलं वास्तव्यच काढून टाकलं की आपल्याकरता देवाला एवढं. म्हणून त्यांनी गोवर्धन पर्वतावर कंदरगिरीच्या ठिकाणी 1642 मध्ये राहायला सुरुवात केली की आता आपण देवळात काहीच करायचं नाही. खरं आपल्याकरता देवाला त्रास होतो, देव जेवले नाही म्हणजे पुजाऱ्याला त्रास होतो, आणि मग पुजारी नाना प्रकारचे आरोप करतो. असं असतं. पुजाऱ्याने जर आपली चूक कबूल करून घेतली तर बऱ्याच गोष्टी ज्या आहे ना त्या थांबून जातात.
पण पुजारी करत नाही. न केल्यामुळे त्या गोष्टी वाढतात. म्हणून त्यावेळेस बऱ्याच लोकांना वाटलं की यांना देवाने दूर केलं, हे स्वतःच्या इच्छेने गेले. पण त्यापुढे भगवंताची एक मोठी लीला होती. या नाथजीच्या मंदिरामध्ये फक्त भगवान होते. आता यांचा अधिकार एवढा झाला की राधाकृष्ण यांच्याजवळ 24 तास राहणार आहे. लक्ष द्या, सख्य भक्ती केल्यामुळे एवढा अधिकार झाला. तर नुसतेच भगवान नाही, राधा. म्हणून या त्या गोवर्धन पर्वताच्या ठिकाणी थोडे दिवस स्नान केलं, पायी फिरले आणि भावनात्मक संगीत काव्य करायला सुरुवात केले. तर त्या काव्यामध्ये राधा आणि कृष्ण या दोघांची काव्य सुरू झाली. आणि शेवटी एक दिवशी राधा कृष्ण दोघंच्या दोघं रात्रीच्या वेळा त्यांच्या पर्णकुटीत त्यांच्या जवळ बसून आपल्या अनेक लीला डोळ्याने दाखवून त्यांनी त्याच्यावर काव्य केलं. म्हणजे समोर राधाकृष्ण बसायचे आणि हे खाली बसायचे आणि ते लीला करायचे आणि मग ते पद यांनी लिहायचे. उपासना रे मोर कवत गेला, कते गये शिव दहू भयला. म्हणजे अशी उपासना झाली की त्या उपासनेनं राधाकृष्णांचं काव्य त्यांच्या मुखामधून बाहेर पडायला लागलं. असे हे गोविंददासजी संत आपण कालही पाहिले आणि आजही पाहिले. आज आहे विद्यापतीजी, आता विद्येचा पती म्हणून ते म्हणतात का आता यांना महाकाव्य येत होतं. आणि महाकाव्याच्या योगानं भगवान श्रीकृष्ण यांच्या हृदयामध्ये जी आल्हाददायिनी नाडी आहे, त्यांच्याच हृदयात असं नाही, आपल्या हृदयामध्ये सुद्धा आल्हाददायिनी नाडी आहे. तर ही नाडी ज्या वेळा आपल्याला पुरेपूर आनंद होतो त्यावेळा या नाडीमध्ये जल येतं आणि ते डोळ्यावाटे बाहेर येतं. म्हणून यांच्या हृदयामध्ये हृदयदिनी शक्ती निर्माण झाली. कोण? राधा. आणि राधा तिथे गेल्यानंतर राधेचं रूप लावण्य पाहून आणि भक्तिरसामध्ये ओतप्रेत होऊन शृंगार माधुर्य यांनी गायला सुरुवात केली. विद्या वाचस्पती. भगवंताची भक्ती इतकी झाली की राधा हृदयामध्ये प्रकट झाली. म्हणून मागेही सांगितलं, आपण विचार केला, राधा 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 हा शब्द जर म्हटला तर राधा म्हटले की आपल्याला आधार येतो. म्हणून राधा कोण आहे? तर भगवंताच्या वैकुंठ लोकातली एक शक्ती आहे. त्या शक्तीने सुद्धा एका विप्राचा अपमान केला. तोही भगवत भक्त होता, ही भगवत भक्त होती. पण केव्हा केव्हा भगवत भक्तीचा सुद्धा माणसाला गर्व होतो. म्हणून त्या श्रीरामानं राधेला श्राप दिला होता, तू भगवंताच्या जवळ राहून असे दुसऱ्याच्या कमी लेखण्याचं काम करते, म्हणून तुला कलियुगात जन्म घ्यावा लागेल आणि 110 वर्ष भगवंताचा विरह सहन करावा लागेल. देव समोर असतील पण तुझं सत्य घडणार नाही. म्हणून राधा खाली आलेली होती. मग आता हे का घडलं? भगवंताने का घडलं? तर भगवंताला खाली यायचं होतं. म्हणून राधाकडून अपराध झाला. आणि राधाकडून अपराध झाल्यावर ती राधा खाली आलेल्या भगवंताच्या भक्तांच्या हृदयात राहावी म्हणून भगवंताने हा श्राप घडवून घेतला. कारण खालच्या भक्तांचा उद्धार करायचा आहे ना. म्हणून भगवद्गीतेमध्ये सुद्धा भगवान अर्जुनाला मी कुठे आहे? तर हृदयस्थो जनार्दना, मी प्रत्येक मानवाच्या हृदयामध्ये आहे. मग सगळ्यांच्या हृदयात का दिसत नाही? तर नाहम वसामी वैकुंठे नाहम योगिनाम हृदयोर मत भक्त गायंती. असे माझे भक्त जे गायन करतात त्यांच्या हृदयात मी राहतो असं सांगितलं.
हृदय हे देवाचं राहण्याचं ठिकाण आहे. पण मत भक्त गायन, माझे भक्त जिथे गान करतात भजन, आपल्याला भजन करायला ठरलं तर आपण मंडळात जातो. कोणत्याही मंडळामध्ये तुमच्या हृदयात देव येणार नाही, कारण त्या मंडळामध्ये ईर्ष्या, राग आणि द्वेष. एखादा नवीन माणूस पुढे बसला तर सगळ्या बाया माणसं, कोण कुठे बसतं, काही राहिलं नाही, आता मर्यादा राहिली नाही, ऐकलं बसू दे ना, तू तुझं भजन कर. म्हणून मंडळामध्ये काहीही होत नाही. पाच हे भजन कशा ओरडता एकमेकाच्या अंगावर, असं नाही आहे. त्यामध्ये आपण स्वतः एकटे आणि भगवान. मीरा लागी रे लगन, तुम्हाला गाणं म्हणता येईल मंडळामध्ये जाऊन, पैसे मिळून जातील, पारितोषिक मिळून जाईल. आता हे शंकराचार्यांनी 25,000 गीता पाठ करून घेतले ना. आता काल एक जण त्याच्यातली बाई आली होती, तिला म्हटलं काय उद्या गीतेचा पाठ आहे का नाही, म्हणजे गीतेचा पाठ. म्हटलं तुला 25,000 बक्षीस मिळालं ना, उद्या एकादशी आहे ना, दर एकादशीला गेलो आहे. कुठे जमतं म्हणे दादा, असं असतं. जर तुम्ही पाठ आहे तर एकादशीच्या दिवशी तुमच्या मुखातून गीता झाली पाहिजे. पाठ आहे तुमची, तुम्ही शंकराचार्याला पाठ म्हणून दिलेली आहे. बक्षीस मिळाल्यावर गीतेकडे पाठ करून दिली. गीतेकडे काय केली? पाठ. असं आहे. म्हणून भगवत गीता किंचित धीता, गंगा जल लवण कणिका पिता. म्हणून स्वाध्याय झाला पाहिजे. तर हे विद्यावाचस्पती बंगालचे होते, हे वैष्णव होते. आणि बंगालमध्ये चंडी नावाची देवी आहे, त्या देवीचे उपासकही होते. यांना मागच्या जन्माचं पुण्य होतं, पण मागच्या जन्मी वासना अशी होती की श्रीकृष्णाच्या भक्तिरसामध्ये मी बुडलो पाहिजे, आणि मृत्यू होऊन गेला. म्हणून त्यांना कलकत्त्यावरून वृंदावनात यावं लागलं. कारण वृंदावनामध्ये जो भक्तिरस आहे त्याच्यामध्ये बुडायचं आहे. जिकडे जाल तुम्ही ते राधा 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 कहो, राधा 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 राधा, जिकडे जाल तिकडे देवाचं नाव कमी आहे आणि राधेचं नाव जास्त आहे. कारण सगळं राधा राधा म्हटलं. ते मध्ये एक होते ना आपले शंकर सांगणारे, यांनी राधेबद्दल काही अपशब्द काय तोंडातून निघून गेलं त्यांच्या. तर सगळे वृंदावनला संतांनी तू येतो का नाही इथे माफी मागतो का नाही राधेच्या इथे. शेवटी त्याला जावं लागलं, त्याने माफी मागली, तेव्हा त्या लोकांनी त्याचा पिच्छा सोडला. मग आपल्याला जर तीव्र भक्ती माहीत नाही आहे तर त्या तीव्र भक्तीवर आपण बोलू नये. कोणत्याही गोष्टीची घरामध्ये सुद्धा जी गोष्ट माहीत नाही ना त्याच्यावर आपण बोलू नये. आपण त्याच्यावर बोलले ना तर पोरं वगैरे ते म्हणतात ते एक आहे दोन्हीच्या दोन्ही, त्यामुळे त्यांची बाजू राखून येतात. ते आपण कोण आहे असं बोललं जातं. तर जी गोष्ट माहिती नाही ती माहिती केल्यावर त्याच्यावर मत द्यावं, नाहीतर मग आपली फजिता होते. म्हणून त्यावेळेस ते कृष्ण भक्तीने प्रभावित झाले आणि भगवती भागीरथी तीरावर त्यांचं भगवतीचं आणि त्यांचं मिलन झालं, म्हणजे गंगेच्या काठावर. आणि भगवतीने त्यांना सांगितलं की तुला मागच्या जन्माची जी इच्छा आहे कृष्ण भक्तीमध्ये बुडून जाण्याची, तर तुला आता भागीरथी स्नान करून वृंदावनात जावं लागेल. आणि जिथे माझी भक्ती करतो तू चंडी, तिथे गेला की माझी भक्ती न करता राधेची भक्ती कर, असं चंडी मातेनं सांगितलं. कारण तुझ्या मनामध्ये भक्तिरसामध्ये बुडायची इच्छा आहे. म्हणून काही देवीचे भक्त देवीची भक्ती करतात म्हणून त्यांना रडू येतं, आणि जे उपासक आहे त्यांना रडू बिडू येत नाही. ते म्हणतात आम्ही भक्ती नाही, आम्ही कुछ नाही, फक्त मा मा मा.
ते त्याचा उपयोग जगाच्या फायद्याकरता करतात, पण जे भक्तिरसामध्ये बुडतात ते मात्र स्वतःचा उद्धार करून जगामध्ये भक्ती मार्ग वाढवतात. वाढावया सुख भक्तिभाव धर्म. जगामध्ये जर भक्तिभाव वाढला तर कोणीच कोणाचं द्रव्य वस्तू घेणार नाही. आज भक्तिभावाचं नुसतं गोंधळ आहे, गर्दी आहे. काय आहे? गोंधळ आहे नाही, गर्दी आहे. आता बघा तुम्ही एवढे कावड घेऊन जाणारे लोक आहे, पण कशाहून भानगड उभी करून देतात. ते भक्ती नाही आहे. भक्तिवाला मनुष्य कष्ट सहन करतो. कोणी अपशब्द बोलला तरी तिकडे लक्ष देत नाही, आणि म्हणून त्याच्या रक्षणाकरता भगवान प्रगट होता. असं आहे. आपण कलह माजून देतो. काय माजून देतो? कलह. त्यावेळेस भगवंताची स्तुती करण्याकरता तुला तिथे जावं लागलं. मग हे विद्यापती, प्रतिभाशाली कवी, संस्कृतचे चांगले विद्वान होते, यांची भागवतावर श्रद्धा होती. त्या भागवताच्या ज्ञानामुळे गंगा दुर्गा झाली आणि त्यांची भक्ती वाढवली. आणि गंगेने सांगितलं की आता माझ्या बुडी मार, म्हणून गंगा वाक्यावली आणि दुर्गा भक्ती तरंगिणी. गंगेनं त्यांना भरपूर रस दिला आणि दुर्गा देवीने त्यांना तारलं आणि मग सांगितलं की तू आता वृंदावनात जा. यमुना आणि गंगा हे एकाच हिमालयातून प्रगट झाला आहे, गंगोत्री यमुनोत्री. तर तू जा. ती भक्ती रसामध्ये सिद्ध आहे. म्हणून ते तिथून निघाले आणि त्यांनी आपल्या हातामध्ये एक शैली घेतली. हिमाचल नंदिनी भगवती ला स्मरण करीत करीत अटल निष्ठा ठेवत ठेवत शंकराची स्तुती लिहिली. मग सगळ्या लोकांना आनंद झाला आणि त्यांना विद्या वाचस्पती अशी पदवी दिली. मग त्या तिथून निघाले आणि अनेक प्रसंग करीत करीत वृंदावनामध्ये आले आणि वृंदावनामध्ये गौरवर्ण भगवंताला पाहिलं आणि त्यांचं मन इतकं आकृष्ट झालं देवाच्या मूर्तीकडे पाहून की डोक्यामध्ये जे विचार होते ते सगळे गेले आणि भक्ती रसामृत तयार झालं. जसं साखरेचा पाक केला आपण आणि त्याच्यामध्ये निंबू पडला की त्याचा रस तयार होतो, त्याचं नाव आहे सुधारस. काय? सुधारस. लिंबामध्ये अशी शक्ती आहे. आता पहा तुम्ही जेवढे काही पदार्थ करतात त्याच्यात लिंब सत्व टाकतात, कोणी पावडर टाकतं. आता हे पनीर तयार होतं ना, त्याच्यामध्ये लिंबू पिळावं लागतं दुधामध्ये, पण त्याच्याहीपेक्षा लिंबाचं सत्व टाकलं किंवा पावडर टाकले तर पनीर चांगलं तयार होतं. आता हे लोकांना साधून गेल्यामुळे काय करताय, तुमचं ते काय पदार्थ आहे ना, परवा रामदेवजी बाबाने प्रॅक्टिकल दाखवलं ते खरं हे आणि खोटं. हे सोयाबीन आलं ना त्याचं पीठ करतात, ते त्याने करून दाखवलं आणि त्याच्यामध्ये लिंबाचं सत्व टाकलं आणि थोडं गंगाजल टाकलं. टाकल्याबरोबर मस्त तयार झालं ते पीठ. दाखवलं तर म्हणे बा हे खोटं आणि हे खरं पनीर. ते आता आपल्याला जे मिळतं त्याच्यामध्ये ते टाकलेलं आहे. म्हणजे त्याच्यामध्ये ते पनीरमध्ये जसं विटॅमिन आहे तसं याच्यात नाही आहे, पण त्याच्याहीपेक्षा महाग विकलं जात आहे. कारण एक कला सापडून जाते माणसाला, तपासलं तर सारखंच सापडतं ते. म्हणून ते म्हणतात विद्या वाचस्पती झाली. त्यांच्या मनामध्ये योग्य अभिलाषा निर्माण झाली की मला भगवंताची भक्ती रसामृत करायचं आहे आणि या भक्ती रसामृताने मी तर तृप्त होईलच होईल, पण जग तृप्त झालं पाहिजे. म्हणून भक्ती रसामृत वल्ली नावाचा ग्रंथ यांनी लिहिला. काय करायचे ते ग्रंथ लिहिताना फक्त यमुनेचं जल पिऊन राहिले.
असे बरेच दिवस यमुनेच्या जलावर काव्याची निर्मिती होत गेली. आणि मग लोकांनी सांगितलं की मोठमोठ्या संतांनी की हे वाचस्पती शरीराला इतकं ताणू नको. नाही म्हणे मला असं काही काय. मग त्याला देवाच्या नैवेद्यातला एवढाच प्रसाद द्यायला सांगितला संतांनी. एवढा प्रसाद त्याला रोज द्यायचा. मग त्याला वाटलं हे अन्न आहे. संतांनी सांगितलं अन्न नाही, हा नाथजीचा प्रसाद आहे. बरं, त्यांचा प्रसाद परिपक्व असतो, म्हणजे तळलेला असतो आणि साखरेच्या पाकात किंवा गुळाच्या पाकात बुडवलेला असतो, म्हणजे त्याला दोष नसतो. तो परिपक्व झाला. एक तर आधी तळला, नंतर साखरेच्या पाकामध्ये घोळला किंवा गुळाच्या पाकात घोळला, त्याला दोष नाही. 2 वेळा त्याच्यावर संस्कार झाले. तर ते खायला दिलं आणि ते खायला दिल्यानंतर देवाचा प्रसाद, आधी नुसते यमुनाच्या जलावर राहायचे, तो देवाचा प्रसाद दिल्यावर जसे जसे पद लिहायचे ना तसे तसे हे रडायचे. मग संतांनी येऊन सांगितलं त्या प्रसादामध्ये भगवंत आणि राधा हे दोन्ही आता तुझ्या हृदयात गेलेले आहे. म्हणून देवाचा प्रसाद एका हाताने खायचा नसतो. पुष्कळ लोकांना माहीत नाही. आपण उजव्या हातात घेतला की डावा हात असं लावून असं खायचं, दोन्ही हाताने खायचा. तो एवढा का असे ना, आता तुम्हाला रोज मिळतो तो असा टाकायचा नाही. एखाद्या वेळा असं करायला गेलं तर खाली पडून जातं. म्हातारपणी जास्ती होतं असं. आणि मग संतापेत जीवाला झालं आता काहीच होत नाही. तर आपण काही वागतो त्यामुळे संत. तर असा हात लावायचा, असा टाकायचा. दोन्ही हाताने खायचं आहे, एका हाताने खायचा नाही. देवप्रसाद कर्म जे आहे ते असं सांगितलं आहे. म्हणून नाथद्वाराला असं सगळं शिकवलं जातं. हे विद्या वाचस्पतींना कळालं की खरोखर आपण आतापर्यंत असं कधीच आपलं होत नव्हतं. म्हणजे देवाच्या प्रसादात काय महत्त्व आहे हे त्यांना कळाल्यानंतर असे उभे राहायचे देवाचा प्रसाद घेताना. खाली एक हात आणि वरती एक हात आणि तेवढाच खायचं. मग संतांनी सांगितलं याला प्रसाद देताना आणखीन जास्तीचा द्या आता, कारण त्याला टिकवायचं आहे ना. संतांना माहिती असतं की हे शरीर आहे, अन्नाशिवाय हे उभं राहणार नाही. अन्न प्रमाणात या शरीरात गेलंच पाहिजे, म्हणून त्याला जास्तीचा प्रसाद द्यायला सुरुवात केली. मग तो नाही म्हणे. मग त्याला सांगितलं 5 मंदिराचं रोज दर्शन करायचं आणि 5 मंदिरामध्ये प्रत्येकाने थोडा थोडा प्रसाद द्यायचा. तो तिथल्या तिथे खायचा. शरीर स्थिर झालं. म्हणजे संत काय प्रयत्न करतात, देवाने संतांना बुद्धी दिलेली असते आणि ती बुद्धी असते सद्बुद्धी. म्हणून ते कोणत्याही जीवाला तारण्याचा प्रयत्न करतात, कोणत्याही जीवाला मारण्याचा प्रयत्न करीत नाही. असं आहे. म्हणून ते म्हणतात अशा प्रकारे हे विद्या वाचस्पती यांचा दिवसेंदिवस भाव पक्का होत गेला. आणि हे जे विद्या वाचस्पती होते हा शब्द सोडून दिला त्यांनी आणि मी श्रीनाथजीचा सेवक आहे हा शब्द स्वीकारला. पहा आता बघा, म्हणजे मी विद्या वाचस्पती आहे ही काय जी भावना होती ती नष्ट झाली आणि मी दास आहे कोणाचा, प्रभूचा, ही भावना पकडली. म्हणून मनुष्यानं शेवटी मी आत्ताही पोरांना सांगितलं ना, अरे देवाने आपल्याला असं केलं याचा अर्थ आपल्याला याच्यातून बाजूला व्हायचं आहे, याच्यामध्ये जास्त मिळायचं नाही. शरीर आहे तोपर्यंत समाजामध्ये याच्यामध्ये आपल्याला राहावं लागतं, घरातही राहावं लागतं. पण घरात राहताना आपलं मन आपल्याजवळ ठेवायचं, दुसऱ्याला हे नाही करायचं. कारण मन केव्हा कुठे रमेल याचं भरोसा नसतो. तर मनाला आपण आवरत राहायचं, मन मिसळू द्यायचं नाही. सकाम कर्म केलं की मन मिसळत जातं आणि निष्काम कर्म केलं की मन बाजूला होत जातं. म्हणून सकाम कर्माचा सहजासहजी त्याग करायचा. काही कार्यक्रम असतात तिथे सहजासहजी टाळायचं.
तब्येत बरी नाही, अमुक नाही, असं कळू नाही द्यायचं लोकांना की आपल्याला याच्यात मिसळायचं नाही. कारण जग आहे तोपर्यंत तर जगाच्या व्यवहारात राहावं लागतं. पण काही लोक जातात, बसतात थोड्या वेळ, अरे झाला त्रास, अरे मी येतो बरं, हां, त्रास नसतो त्याला. मग घरी आल्यावर आपल्या कुटुंबालाही बरं वाटलं पाहिजे, बा हे जाऊन आले, गोळी देते, मी थोड्या वेळ झोपून घेतो, नुसती गोळी घेऊन जातो, परत उठून जातो, हा तू गोळी दिल्यामुळे बरं झालं बरं मी, असं. कारण ते अलिप्त व्हायचं हे लक्षण असतं. आपण काय करतो, त्या ठिकाणी लिप्त होत जातो. आपला अधिकार संपला असल्यावर सुद्धा, अधिकार संपल्या असल्यावर सुद्धा जर लिप्त होत गेलं तर केव्हा न केव्हा कोणताही प्रसंग तुम्हाला मोहून टाकतो. आणि त्या प्रसंगामुळे आपण आपलं मन किंवा चित्त कोणालाही देतो आणि मग ते चित्त अटकून जातं आणि पुन्हा आपल्याला बरं एवढं करूनही शेवटी काय होईल याची गॅरंटी नाही आहे. मनुष्य शेवटपर्यंत पाळतो, शेवटच्या दिवशी कुठेतरी अटकून जातो. पण प्रयत्न करत राहिलं पाहिजे आपल्या मनाला आवरण्याकरता. आणि मनाला सांगितलं पाहिजे की मनात्वाची रे पूर्व संचित केले, तया सारिखे भोगणे प्राप्त झाले. म्हणून त्या मनाला आवरलं पाहिजे. विद्या वाचस्पतीच्या पत्नीला मात्र हे काही दिवसेंदिवस आवडत नव्हतं. त्यांची जी पत्नी होती तिला आवडत नव्हतं. ती असं म्हणायला लागली की हे देवा, हे इष्टदेव महादेव सोडलं यांनी, म्हणून यांच्या मनामध्ये अशी अवस्था झालेली आहे. तिला ते महादेव पार्वतीची सेवा करत होते तेव्हा वैभव हे ते, कारण तिथे दास्य भाव नव्हता. तर यांनी ही उपासना सोडली, शैव उपासना, आणि विष्णू उपासना घेतली, म्हणून यांची अवस्था झाली. तेव्हा भगवंताने एक दिवशी तिच्या स्वप्नात गेले की हिने त्रास द्यायला नको, आणि तिला सांगितलं तुझा नवरा आता लोकास्तव राहिलेला नाही, तो माझ्यास्तव आहे. तुला सुद्धा माझ्या यायचं असेल तर त्याच्याप्रमाणे वागायला सुरुवात कर, म्हणजे तूही माझ्याकडे घेऊन. असं स्वप्न त्या स्त्रीला पडल्यावर ती मात्र दुसऱ्या दिवसापासून देवाची सेवा करण्यापेक्षा या वाचस्पतीची सेवेत अगदी तल्लीन झाली. पहा म्हणजे ईश्वर किती करतो. म्हणून उभयतांमध्ये ज्या गडबडी आहेत त्या गडबडी देवाला सांगणं हेच महत्त्वाचं असतं. दुसऱ्या कोणाला काही सांगायचं नाही. दुसरा मनुष्य काही करू शकत. पहा तुम्ही कित्येक लोकांच्या घरातल्या भानगडीत एखाद्या माणसाचा जातो, तो काही छुछा करतो आणि भानगडी होऊन जातात. म्हणून ईश्वराला सांगितले पाहिजे की जाऊ देवाची या गावा, घेऊ तेथे विसावा, देवा सांगू सुख दुःख, देव निवारील भूक. हा तोच निवारतो. तुम्ही कोणाला मनुष्याची अवकाश कुठपर्यंत आहे ठरलेली आहे, पण ईश्वर भूत भविष्य आणि वर्तमान तिन्ही त्याच्या हातात आहे. भूत भविष्य आणि वर्तमान तिन्ही काळ त्याच्या हातामध्ये आहे. म्हणून संत म्हणतात की तुम्ही ईश्वराला सरळ जा. भगवान श्रीकृष्ण हे आराध्य दैवत झालं आणि भक्ती सुलभता सुरू होऊ लागली. गोविंद गीताकार जयदेव यांच्यासारखे ते झाले आणि कवीश्वर विद्या वाचस्पती यांचं काव्य लोकांना संतांना अतिप्रिय वाटायला लागलं. पुढे त्या काव्याच्या योगानं उत्तरोत्तर उन्नती झाली आणि एक दिवशी भगवंताचं काव्य करत करत विद्या वाचस्पती आणि त्यांची पत्नी राधाकृष्णामध्ये विलीन झाली. म्हणजे पत्नीच्या नशिबामध्ये थोडा काळ होता, जेवढा जो दुष्काळ होता म्हणजे दुश्चित काळ होता तो असेपर्यंत ती त्यांच्याशी समरस झाली नाही. पण शेवटच्या काळात भगवंताने तिला पतीमध्ये समरस केलं आणि दोन्ही
भगवंताच्या गुणगान गाण्यात सिद्ध झाले. त्याच्यानंतर ब्रह्मदासजी. ब्रह्मदासजी हे राधाकृष्ण युगल सरकारचे अनन्य भक्त, म्हणजे हे वृंदावनात होते आणि युगल म्हणजे राधा आणि कृष्ण यांना युगल जोडा म्हणतात. ते अनन्य भक्ती करत होते आणि सदैव श्रीकृष्णाच्या लीलेचं गान करीत आणि कविता रचित. परमोक्ष जे आहे म्हणजे भगवंताचं परमपाद याला न करता भगवंताच्या गुणांवर्णनालाच महत्त्व देत होते. ब्रह्मदासजीचं काव्यदृष्टीनं कविता जगाला मान्य झालेल्याच होत्या, पण देवालाही मान्य व्हायची. म्हणून एक दिवशी पुजाऱ्याला देवाने स्वप्न सांगितलं की हा ग्रंथ जो आहे याने लिहिलेलं काव्य हे माझ्या पुढे असं उघडं ठेवायचं, पान उघडं ठेवून आणि पडदा टाकून तू चाललं जायचं. आल्यानंतर जे पान तुला समोर दिसेल ते तिथे बंद करायचा ग्रंथ आणि दुसऱ्या दिवशी तिथून ठेवायचं. तर पुजाऱ्याने पाहिलं देवापुढे ते काव्य ठेवल्यानंतर रोज 10-5 पानं पुढे जायची आणि मग तिथे थांबलेली असायची. म्हणजे या ब्रह्मदासजींचं काव्य भगवंताची मूर्ती वाचत होती असा इतिहास आहे. देव ग्रंथ उघडा करून ठेवायचा देवापुढे आणि आजचा झालेला तिथे थांबून जायचं. त्यामुळे सर्वे ऋषीणाम भूतगणा तृप्ता पितॄणाम किंकरापदी राजानाम सर्व आत्मानाम शरण्यम शरण्यम मुकुंदो परी. मग पुजाऱ्याच्या लक्षात आला आणि पुजारी तो ग्रंथ वाचू लागला. जितके देवाचे वाचून झाले पानं तेवढे तो स्वतः वाचल्यानंतर तर पूजेमध्ये सुधारणा झाली. आणि ज्याप्रमाणे या लिखाणकारांना देव स्वप्नात जायला लागले त्याप्रमाणे पुजाऱ्याच्याही स्वप्नात देव यायला लागले. तू आजची पूजा चांगली केली, आजचा नैवेद्य चांगला झाला, कारण ते काव्य वाचायचं आणि त्या वाचून मग देवाची पूजा करायची. देवाच्या पूजेमध्ये दोन गोष्टी असतात, भाव आणि क्रिया. आपलं काय होतं, काही लोकांची भाव होते तर क्रियात गडबड होते आणि काही लोक क्रिया करतात तर भाव सोडून देतात. म्हणून देवाच्या पूजेमध्ये आनंद येतो. देवाच्या पूजेमध्ये आनंद येतो. तो आनंद केव्हा येतो तर क्रिया आणि भाव दोन्ही एकत्र झाले. जसा पदार्थ करायचा असला की सगळं पदार्थाचं साहित्य पाहिजे आणि बाईला ज्ञान पाहिजे कसा करायचा. पदार्थाचं साहित्य करणाऱ्याला ज्ञान नसेल तर पदार्थ चांगला होणार नाही. तशी पूजा करायची आहे तर त्याच्याकरता आपली क्रिया आणि भाव हे दोन्ही एकत्र करायचे. चंदन लावायचं म्हणजे चंदनाचा जो शीतगुण आहे देवाला लावल्यानंतर तो शीतगुण आपल्यात पाहिजे ना. हरीला लावा तुम्ही गंध, गंध लावा तुम्ही आडवा, प्रसादाला दूध पेडा काकडा झाला. असं बाहेर लोकांनी म्हटलं की पुजाऱ्याने त्याचप्रमाणे क्रिया केली पाहिजे किंवा पुजाऱ्याने तोंडाने म्हणून मग क्रिया केली पाहिजे. केशर कस्तुरी लल्लाटी असं म्हणायचं. किंवा वेदाचा मंत्र आहे गंधापंत सोमंगलेंच्या असतो म्हणजेच गंध लावला गेला. अक्षदापंत व ऐश्वर्यमस्तू अक्षदा लावायची. ऋषिकेश दर रविवारी अक्षत लावतात, एकच दाणा लावत होतो पण तो त्या चंदनावर चिटकला की दुसऱ्या दिवसापर्यंत खाली पडत नाही. जेव्हा आपण हार काढायला जातो तेव्हा तो बरोबर पडतो. म्हणजे क्रिया आणि मंत्र. अक्षदान अक्षतेचा मंत्र पा अक्षदांच सुरश्रेष्ठ कुंकुमुक्ता सुशोभिता मया निवेदता भक्त्यान ग्रहाण परमेश्वर. अखंड दाणे असावे आणि कुंकामध्ये भिजलेले असावे, ते म्हणजे लाल असावे, नुसतं पांढरं असू नये म्हणून ते लाल असावे. आणि चंदनाचा काय केशर घाला किंवा हळद घाला ते चंदन पांढऱ्याच्या ऐवजी थोडंसं फिक्कट पिवळं झालं पाहिजे. म्हणजे ते जे सांगितलं आहे त्याप्रमाणे. आता आहारम भोक्ष भोजनचं
म्हणजे तुम्ही काय काय ठेवलेलं आहे, पेय ठेवलेलं आहे, काही पदार्थ घट्ट ठेवलेला आहे, ते सगळं असं भावनात्मक क्रियात्मक. आणि जेव्हा भावनात्मक क्रियात्मक आपण कर्म करत जातो देवाशी, तेव्हा आपला देवाची सख्य भाव होतो. म्हणून आजच्या चरित्रामध्ये 2 सख्य भाववाले झाले की विद्यावाचस्पती आणि मागचं चरित्र ज्यांचं होतं असे हे भक्तिमाल ग्रंथातले सिद्ध पुरुष की ज्यांनी आपल्या स्वरूपाला सिद्धी आणली. गोविंद स्वामी या 3 लोकांचं चरित्र आपण आज पाहिलं. कृष्णार्पणमस्तु. सत्यगुरु राये कृपा मज केली. मस्तकी ठेविला